राणी, संदेश. बालविधवा असून सुद्धा असं कोणीतरी होतं, त्याला माझ्याबद्दल माहीत असून देखील त्याने माझ्यावर प्रेम केलं, ज्याच्यावर मी सर्वात जास्त विश्वास ठेवला. जेव्हा तोच विश्वास तोडेल मग मी काय करू? तुम्ही आता माझ्या घरला चला, थोडे दिवस तिथेच राहा, काही ना काहीतरी रस्ता नक्कीच मिळेल. अरे दुसऱ्याची विधवा बाई जी पुरा दुसऱ्या संघ पळून जात होती, पुरुष जातीची, तिला आपल्या घरला घेऊन आलास तू बाळा. माझी मुलगी मला परत कर, नाहीतर कुणी एक तर नक्कीच मारलं जाईल तुझ्या कुटुंबातून. भीमराव, तू माझा जीव वाचून मला तू तुझ्या समाजाचं बनवलंस. जोपर्यंत आई आम्हाला इथून जायला नाही सांगत तोपर्यंत आम्ही इथून नाही जाणार. तुम्ही दोघं तर इथनं गेलं होतं ना? मग आम्ही दोघांनी लग्न केलं होतं, पण ना त्यांच्या घरच्यांनी स्वीकार केलं ना समाजवाल्यांनी. सर्वांनी काढून टाकलं. तेव्हापासून फिरतच आहोत, कधी इकडे तर कधी तिकडे. कसं ना कसं करून लोकांना माहीत पडत होतं की मी विधवा होते आणि आम्ही पुन्हा प्रेमविवाह केलाय, तर ते लोक आम्हाला तिथून सुद्धा पळून लावत होते. आज भटकत भटकत पुन्हा आम्ही याच गावामध्ये आलो आणि भूक जास्त लागली होती, तर त्यामुळे भजी चोरावी लागली. आणि मग त्या लोकांनी आमचा पाठलाग करायला सुरुवात केली. मग मला लक्षात आलं इथे तुझं घर आहे, आणि विश्वास होता इथे आल्यावर हे घर आम्हाला नक्की वाचवेल. भीमराव, तुझी आई कुठे आहे? कुठेच दिसत नाहीये. वहिनी आमसनी सोडून गेली. निघून गेल्या म्हणजे? ती मरण पावली. पण समद्यात जरुरी आहे खाणं पिणं, औषध बी घ्यायचंय ना. मी खिचडी बनवत आहे, खाऊन घे. माहित नाही चांगले लोकच लवकर का निघून जातात. बरं, आम्ही येतो. आज जर आई जिती असती तर तुम्हा दोघांनी असं जाऊ दिलं नसतं. म्हणली असती का कुठेतरी एका जागेवर राहायला सुरुवात करा आणि जीवनात संघर्ष करा. भीम बरोबर बोलतोय. तुम्ही दोघे इथंच थांबा, मग आरामात विचार करूया पुढं काय आणि कसं करायचंय. या. आनंद दादा, चल शाळेला जाऊया. शाळेची वेळ झाली. चला.
मला तुमच्या संग राहायचंय. तुमच्या संग सपन बघायची हिंमत करायची आहे मला. मला तुम्हासनी कायमचं इथेच ठेवायचं आहे. सांग बरं काय आहे. नाही माहीत, तूच सांग. लहानपणी हे खाऊन तुला लय आनंद व्हायचा. फक्त बाहेरचं जग बघत होते, जे माझ्यासाठी किती निष्ठुर झालं आहे. त्या जगात माझं असं कोणी उरलंच नाही. पर या जगात लय जण तुमचे आपलेसे झालेत. जसा तू. आनंद दादा, शाळेत तर कोण शिक्षकच नव्हतं. समधी कुठे गेलेत काय माहित. भीम, काय असं तर नाही की आपल्याला शाळा उघडायची तारीख ध्यानातच नाही? नाही आनंद दादा, मला तर चांगलंच ध्यानात आहे. मग आनंद, भीम, बाळांनो, त्या महाराजने चिंतन शिबिराच्या नावाने आता एक नवीनच नाटक सुरू केलंय, ज्यामध्ये समजा शिक्षकांना बोलवलं गेलंय. ते आपले आंबेडकर गुरुजी इथं नाहीच आहेत, म्हणून याचा विरोध कोणीच नाही करू शकलं. हे समद महाराज यासाठी करत आहेत कारण आम्ही शिकू नये. तुम्हा सर्वांना माहित तर झालं असेलच की हे एक चिंतन शिबिर आहे आणि इथे चर्चा होईल शिक्षणाच्या विविध पैलूंबद्दल. पुढच्या एका महिन्यापर्यंत खूप लांबून विविध शाळेतील शिक्षण क्षेत्रातील वेगवेगळे लोक येऊन इथे आपली बाजू मांडतील, इथे येऊन आपले विचार मांडतील. महाराज, आज म्या बी मानलं का तुम्ही खरंच सर्वज्ञ महाराज आहात. अद्भुत आहात. चमत्कार करणारे व्यक्तिमत्व आहे तुमचं. शेवटी एक महान माणूसच हे विचार करू शकतो का विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून लांब ठेवून शिक्षणावरच चिंतन संवाद करायचा. चांगलं केलंस भीमराव की तू स्वतःहून इकडे आलास. आणि जर आता आलाच आहेस तर जिथे उभा आहेस तिथेच बस. हो, आता अभ्यासात तर तू खूप हुशार आहेसच, ऐकलंय आम्ही असं. तर मग चल, या परिसंवादाचा तू एक भाग बन. भाग नाही बनणार, उलट शाळेच्या बदल्यात इथं रोज येऊन बसणार आम्ही. वही पुस्तक काढून जेवढं शिकू शकतो तेवढा अभ्यास करणार, जेणेकरून इथं उपस्थित गुरुजन लोकांच्या डोळ्यांसमोर
2 पर्याय असतील, त्यातला त्यांनी एक पर्याय निवडावा. का चिंतन शिबिरात भाग घेणं त्यांच्यासाठी कर्तव्य आहे का आमासनी शिकवणं? कारण मला दुसऱ्या विद्यार्थ्यांचं तर माहित नाही, पण मला शिकायचं आहे. आणि मला जिथं कुठं बी शिक्षक भेटतील, माझ्यासाठी तीच जागा शाळा आहे. महाराजासाठी हे चिंतन शिबिर असेल, पण आता ही माझी शाळा आहे. हे बघा, हे असं फिरणं बंद करा. तुम्ही इथं थांबा. इथं तुम्ही सुरक्षित राहाल. इथं तुम्हासनी कोणाचा त्रास होऊ नाही देणार आम्ही. हळूहळू कुठलं तरी काम शोधून घ्या आणि मग पुन्हा नव्यानं आपला संसार करा. वय इथंच राहावा. आपण समजे पहिल्यासारखे राहू. नाही, आम्हाला तुमच्यावर ओझं नाही बनायचंय. आणि आधीच तुमच्या सर्वांचे आमच्यावर खूप उपकार आहेत. हे बघ बाळा, ह्यात उपकाराची काय गोष्ट आहे? जर ह्या घराला तू स्वतःचं घर मानत असशील, समजत असशील, तर मग या घरात राहायला काय वाईट आहे? पर बाळा, तुझ्या बोलण्यावरनं मला असं का वाटतंय की तू या पोरीवर प्रेम करायला लागलायस. माझ्या समद्या लेकरांमध्ये सगळ्यात जास्त भाऊ खायस तू. म्हणूनच तर राग बी जास्त येतो आणि प्रेम बी लईच जास्त करतो. याच कारणामुळे विरोध करते तुला. विरोध करते तुला त्या मार्गावर जायला, जे तुला कुठं बी नाही घेऊन जात. नाही बाबा, हे लोक बरोबर बोलत आहे. यासने आपल्या बरोबर नाही राहायला पाहिजे. जर एक कुटुंब दुसऱ्या कुटुंबाबरोबर राहायला आलं तर ते दोन्ही कुटुंब एकत्र कधीच नाही होत. यांना वेगळं कुटुंब बनवायला हवं, स्वतःचं कुटुंब. बघा बघा, किती हट्टी आहे हा मुलगा. याला ना कोणती सीमा आहे आणि ना याला बुद्धी आहे की कोणासमोर कसं बोलावं. ते जे याला शिकवतात, ते जे याचे गुरु आहे, आणि गुरूंचं स्थान ईश्वराच्या बरोबरीचं असतं. याला जराही वाटत नाही की ही याची अनुशासनहीनता आहे. नाही, नक्की हा कोणत्या गोष्टीमुळे माझ्यावर नाराज आहे? हा देखील शिक्षणाचा परिसंवाद आहे ना. आणि अशा प्रकारच्या शिक्षण संवादांमुळेच तर याला मिळणाऱ्या शिक्षण प्रणालीची गुणवत्ता देखील वाढेल. खरं तर भीमराव मला आधीपासूनच खूप चुकीचा समजत आलेला आहे. आता तुम्ही लोकच त्याला समजावा. सांगा त्याला, हे शिक्षणाचं ढोंग बंद करून इथून निघून जा. आणि जर त्याला इथे बसायचं असेल तर हा अभ्यास बंद करून या परिसंवादामध्ये भाग घे. भीमराव, चल जा इथून. भीमराव, आम्ही काहीतरी सांगतोय. आमच्या आज्ञेचं उल्लंघन करणं हे शिष्यासाठी पाप आहे. पण हिथं ह्यो अपमान गुन्हा नाही आहे गुरुजी, संघर्ष आहे. कारण शिक्षण माझा अधिकार आहे आणि शिकवणं तुमचं कर्तव्य. म्या माझ्या अधिकारासाठी संघर्ष करतो आहे, ह्या आशेवर तर तुम्ही तुमच्या कर्तव्याचं पालन करावं. आपल्या गुरूंच्या विरोधात जाण्याला संघर्ष म्हणतात का? गुरुजी, येळ पडल्यावर माणसाला स्वतः संघ बी टक्कर द्यायला पाहिजे आणि ह्यालाच तर संघर्ष म्हणतात.
वय गुरुजी, आम्ही इथनं कुठंच नाही जाणार. तुम्ही तुमचं काम करा आणि आम्ही आमचं काम करतो. तर चला मग परिसंवादाला सुरुवात करूया. आज या संवादाचा विषय असेल विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये कसं नातं असायला हवं. मला बाळाचं म्हणणं पटतंय. ठीक आहे, मग तुम्ही त्याच झोपडीत राहा जिथं आधी राहत होता. पण आम्ही त्याचं भाडं देऊ आणि ते तुम्हाला घ्यावं लागेल. ठीक आहे बाळा. भाऊ, तू जेव्हा बी काम शोधायला जाशील, संदेशला बी घेऊन जा बरोबर. आता तुम्ही दोघं जावा, आराम करा. स्वयंपाक तयार झाला की मी हाक मारते. रामजी, हा ते तिथं भीमा आंदोलनासाठी बसलाय. आंदोलनासाठी बसलाय? कुठं? महाराजांचं शिबिर चालू आहे ना. भाऊ, तू जा साळत आण. हे समज करण्यापासून रोख त्याला. नाही मीरा, काहीच फायदा नाही आहे. जर त्या लोकांनी भीमच्या अभ्यासाच्या विरोधात कट रचला आहे तर भीम त्यांच्या विरोधात लढल आणि आपल्या पद्धतीने लढल. कोणी कट केला? कुठे भीमराव? मी त्याची मदत करणार. सांगा, सांगा ना, सांगा. तुम्ही गप्प का आहात? सांगा. कुणालाही काही झालं नाही बाळा, शांत राहा तू. नाही, सांगा मला, कुठे भीमराव? मला भीमकडे जायचंय, मला त्याची मदत करायची आहे. ठीक आहे गोपाळ, मी तुला भीमाकडे घेऊन जातो. तुम्ही समजे इथंच थांबा, मी आलो. चल. तुम्ही दोघं जाऊन आराम करा. तर माझ्या हिशोबाने धर्माला सोडून कोणतीही शिक्षा नाही. जेव्हा लोक अनाडी होती तेव्हाही देव होता, तेव्हाही धर्म होता. चांगले विचार आहेत. तर मग हे सांगा महाराज की कोकिळेला बनवणारा कोण आहे? सांगा, सांगा.